जरांगे पाटलांना गोळ्या घालून संपवणार. एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. इतके दिवस शांत असलेलं हे प्रकरण अचानक पुन्हा एकदा समोर आलेले आहे. मनोज जरांगे पाटलांचा इतके दिवस कुठेही आपल्याला मीडियावर जास्त बोलणं पाहायला मिळत नव्हतं किंवा मनोज जरांगे पाटलांविषयी बातमी येत नव्हती, कुठली धक्कादायक माहिती येत नव्हती. मात्र काल जी माहिती समोर आलेली आहे त्या माहितीमध्ये जरांगे पाटलांना गोळ्या घालून संपवणार असल्याची माहिती सांगण्यात आलेली आहे. पण नेमकी ती माहिती खरी आहे का? ती माहिती कोणी दिलेली आहे आणि मनोज जरांगे पाटलांच्या जीवाला खरंच धोका आहे का? हे सगळं आपल्याला या व्हिडिओच्या मार्फत समजून घ्यायचं आहे. नमस्कार, मी रणजित. मुद्दा हक्काच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी बनवत राहत असतो. मंडळी, मनोज जरांगे पाटील संतोष देशमुख हत्या प्रकरणामधले एक महत्वाचे आरोपी असलेले प्रतीक घुले असतील, सुदर्शन घुले असतील, यांच्या बाबत काल एक रेकॉर्डिंग व्हायरल झाली आणि त्या रेकॉर्डिंग मध्ये सांगण्यात आलं की यांनी जेलमध्ये असताना वाल्मिक कराडच्या गँग वेगवेगळ्या लोकांना, एका लोकाला मारलं आणि त्याचा हात मोडला. अशा प्रकारची जे काही आहे ती हाणामारी तिथं जेलमध्ये घडली. अशा प्रकारची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आणि संतोष देशमुख हत्या प्रकरण इतके दिवस झालं बंद होतं. त्याच्यामध्ये कुठलीही माहिती किंवा कुठेही काही येत नव्हतं. मात्र काल एक माहिती समोर आली आणि त्या माहितीमध्ये त्यांनी सांगण्यात आलं की आरोपी जेलमध्ये सुद्धा दहशत पसरवतायत. मात्र हा जो आहे, जी माहिती आलेली आहे, तो माणूस सुद्धा जेलमध्ये आहे आणि जेलमध्ये असताना त्या माणसानं फोनवरून हे बाहेरील पत्रकाराला एका माहिती दिलेली आहे. मात्र याच्यातून काही प्रश्न निर्माण करण्यात आलेले आहेत. जो माणूस बोलतोय तो खरं बोलतोय का, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न निर्माण करण्यात आला. कारण जेलमध्ये जर आपण पाहिलं तर तो जेलमधून सांगतोय, जेलमधून म्हणतोय की माझ्यावर अत्याचार करतायत आणि मला यांनी हाणमार केली. मग याच्याकडे सगळ्यात महत्वाचा मोबाईल कुठून आला आणि मोबाईल आला तर इतकं वेळ परमिशन ही पोलिसांनी या माणसाला कशी दिली? पोलिसावर संशय निर्माण करणाऱ्यांचे हे सगळ्यात महत्वाचे प्रश्न आहेत आणि आपल्या जे काही आहे ती न्याय व्यवस्था किंवा जेलची व्यवस्था जर अशा प्रकारची गोष्ट जर घडली असेल तर याच्यावरून आपण अंदाजा लावू शकतो की आपली जेलची व्यवस्था आणि आपले प्रशासन नेमकं कशा प्रकारचे जे काही आहे ते पावलं या अशा गोष्टीवर उचलत राहत असतं. आणि आता त्या रेकॉर्डिंग मध्ये काल एक बातमी समोर आली आणि त्या रेकॉर्डिंग मध्ये मनोज जरांगे पाटलांना एक माणूस ज्याचं आडनाव फड आहे, त्या फड आडनावाच्या माणसानं असा एक पण घेतलेला आहे की मनोज जरांगे पाटलांना संपवायचे, मनोज जरांगे पाटलांना गोळ्या घालून त्यांची हत्या करायची. अशा प्रकारचा कालचा त्या माणसानं कॉल रेकॉर्डिंग मधून माहिती दिली. मात्र याची जी आहे ती सत्यता नाही, कारण हा जो माणूस सांगतोय नेमकं तो सत्य आहे की खोटं आहे ह्याची तपासणी होणं गरजेचं आहे आणि त्यानंतरच आपण म्हणू शकतो की अशा प्रकारची या माणसानं कुठली तरी गोष्ट रचली होती, मनोज जरांगे पाटलांच्या जीवाला धोका होता किंवा आहे किंवा काय. ह्या प्रकरणावर आता एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा मानला जातोय आणि तो मुद्दा म्हणजे त्या माणसाची चौकशी झाली पाहिजे आणि जो कोणी माणूस बाहेर आलाय त्या माणसाची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि ज्या वेळेस हे सगळं होईल त्यावेळेस याच्यातून अर्थ निघणार आहे, त्यावेळेस याच्यातून माहिती निष्पन्न होणार आहे की नेमकं खरंच असं घडलं होतं का, मनोज जरांगे पाटलांविषयी एवढा द्वेष यांच्यामध्ये खरंच आहे का, आणि आहे तर अशा प्रकारचा द्वेष नेमका मनोज जरांगे पाटलांनी काय केले. मनोज जरांगे पाटलांनी आजपर्यंत लढा दिलाय तो म्हणजे आरक्षणाचा, गोरगरिबांच्या कल्याणासाठी. हा माणूस सतत आपल्याला लढताना पाहायला मिळतोय, मग तो कुठेही असो. तो मुंबईमध्ये गेले, त्यानंतर स्वतःच्या गावामध्ये लढले, आंतरवालीमध्ये लढले, बीडमध्ये लढले आणि त्यांचा लढा हा 12-13 वर्षापासून सुरूच आहे आणि 12-13 वर्षाच्या या लढ्याला, मनोज जरांगे पाटलांच्या लढ्याला यश आलं. मात्र आता जे काही आहे त्यांचे संपवण्याचे कट असतील किंवा त्यांच्या अशा प्रकारच्या कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होतात, त्या कॉल रेकॉर्डिंगच्या मार्फत कुठेतरी मराठा समाजाला असेल किंवा जे कोणी जरांगे पाटलावर, फक्त मराठा समाजच नाही तर जे कोणी जरांगे पाटलावर प्रेम करतात त्यांना कुठेतरी चिंतेची ही बाब
बोलली जाते. तुम्हाला काय वाटते या सगळ्या गोष्टीबद्दल तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.